आमचा महेंद्र शेठला पाठिंबा आहे। आज आम्ही 100% आम्ही आणि बरेच वर्ष आम्हाला जागाच्या नसल्यामुळे आज आम्हाला चांगले दिवस मोलाचे महेंद्र शेठने दिले। या ठिकाणी येऊन आमच्या जागाचा उपलब्ध केली, भूमिपूजन केले। ह्याच्या पुढचा जो इलेक्शन होणार आता आम्ही जो आमचा पाठिंबा आदिवासींचा आहे तो आम्ही महेंद्र शेठला देणार। किती गाव होते या ठिकाणी आमचे 10 वाड्या आदिवासी वाडे आणि 2 ठाकूरवाडे, टोटल 12। आजचा कार्यक्रम या ठिकाणी आमचे सर्व महिला पुरुष आदिवासी आज आम्ही या ठिकाणी वास्तू आम्हाला जी महेंद्र शेठ दळवी एकमुखी आमदार यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी आम्हाला आदिवासी बंधूंना की वास्तू व समाज हॉल या ठिकाणी आम्हाला भेटलेला। त्याच्यामुळे आम्ही आदिवासी बंधू सर्व त्यांचे अत्याचे ऋणी आहे। आमचा मतदान या भागातला 2,500 आम्ही त्यांना आमच्या संघटनेच्या मार्फत म्हणून आदिवासी संघटनेच्या मार्फत म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर करतो। प्रस्ताव या ठिकाणी करतील। शिवसेना माजी प्रमुख महेंद्र शेठ दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। याच बरोबरीनं त्यानंतर आपण यांचा सत्कार करायचा आहे। दीपक अनंत वाघमारे आणि लक्ष्मण जांधू वाघमारे, त्या वाघमारे ज्येष्ठ नागरिक ज्याने हा समाज घडवला, ज्याने हा इतिहास घडवला, महेंद्र शेठ दळवी यांचा या ठिकाणी योग्य ते सत्कार या ठिकाणी पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थानं आज आदिवासी बांधवांसाठी आमदार साहेब यांच्या हस्ते होणार आहे आणि ते करत आहे। काही त्यांचा स्पीकर राहावा। विभागामध्ये आज 12हून अधिक आदिवासी वाड्यातील हजारो ग्रामस्थ तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी होते आणि एकूणच एक चांगली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आदिवासी भवन मोठ्या प्रमाणावर उभं राहते आणि त्यासाठी राजू शेठ असतील किंवा तुमचं हे खूप मोठं योगदान राहणार आहे। काय सांगाल? रोहा तालुक्यातील चनेरा परिसरातील 12 आदिवासी वाड्यांचा आज खरं तर संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता। आमचे मित्र आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत राजू साळुंके यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा जनसंवाद मेळावा या ठिकाणी साजरा झाला। खरं तर त्यांनी चनेरा नाक्यावरती माझ्या आदिवासी भवनसाठी जागा उपलब्ध करून दिली। त्याचा शुभारंभ मी आता थोड्याच वेळात करणार आहे आणि आदिवासींच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी खऱ्या अर्थाने हा मेळावाचं या ठिकाणी नियोजन होतं। आमचे तालुका प्रमुख असतील, माझ्या उपतालुका प्रमुख असतील किंवा सर्वच माझे पक्षाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी असतील, युवती पदाधिकारी असतील, युवा असतील, आज यांच्या माध्यमातून खऱ्या सहभागातून भव्य असा भूतोन भविष्य असा मेळावा या ठिकाणी साजरा झाला। अनेक मतांतर होते राजकीयदृष्ट्या, पण त्याला खऱ्या अर्थाने उत्तर देण्याचं काम या मेळाव्याने केलं असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। विकास कामांच्या माध्यमातून आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय तटकरे साहेब, आदित्यताई यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने
तर पूर्ण रायगड जिल्ह्याचा किंबहुना माझ्या मतदारसंघाचा सर्व विकास करत असताना केंद्र सरकार राज्याच्या विविध योजना सर्वसामान्य माणसाला पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थाने माझ्या पदाधिकारी माध्यमातून या ठिकाणी केलं आहे आणि त्याचा खरा अर्थ आनंद उत्सव म्हणून आजचा हा आदिवासी जनसेवा विभाग 12 दिवसांचा मेळावा आहे. खरं आदिवासींचे सर्व नेते असतील त्या नेत्यांनी देखील अतिशय सुंदररित्या मार्गदर्शन केलं आणि मलाही असं वाटलं की खऱ्या अर्थाने आदिवासींना आज मूळ प्रवाहात आणून त्यांच्या न्यायासाठी एक समिती स्थापन करून खूप छान पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांची सेवा करणार असं अभिवचन या ठिकाणी मी दिलं. शेठ आज या ठिकाणी घोषणा केली की त्यांना लायसन देण्याच्या भूमिकेमध्ये तुमची Yes. महत्त्वाची भूमिका असेल. काय नेमकं आहे, जिल्ह्याभरात हा उपक्रम असेल किंवा काम आपल्याकडून होईल? बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळ करण्यासाठी मंत्रीगण किंवा परवाच झालेले आमचे परिवहन मंत्री परिवहन समितीचे अध्यक्ष आदरणीय भरत शेठ यांच्या हातात जो प्रश्न आहे त्यामुळे सहज प्रश्न सुटणार. कारण मला इथं माझा बांधव हा कमी शिकलेला आहे आणि नियमामध्ये तो बसत नाही आहे. कारण ते 10वी पास किंवा 12वी पासचं ते RTO पासचं ते लायसन्सही आहे. तर माझ्या आदिवासींना स्पेसिफिक कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना कशा पद्धतीने कमी याच्यातनं ते लायसन्स दिलं जाईल तो मी नक्की प्रयत्न करून कायद्याचं रूपांतर करून येणाऱ्या शेवटच्या कॅबिनेटमध्ये हा कायदा आणून खऱ्या न्यायालयात मी नक्की भूमिका बजावणार.